हा प्रसाद बोल. माहिती मिळाली ना तुला? दादा भाग्य इथे नाहीये आणि डॅडीने तिला कुठेतरी दुसरीकडे ठेवलंय. कुठं ठेवलंय? प्रसादराव, दादा मी नंतर बोलतो. हा बरं ठीक आहे. काय झालं? काय म्हणाला प्रसाद? डॅडीने भागूला कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी ठेवले. हे पण आता काय करायचं आपण? कसं शोधायचंय तिला? तेच कळणं झालंय मला. दादा, दादा, काय झालं? दादा, काय झालं? दादा, बागू सापडली. काय? कुठे आहे ती? शशिकांतच्या माळरानातल्या गोडाऊनमध्ये. तुम्हाला कशी काय माहिती कळाली? तुम्ही बघितलं का तिला? म्हणजे बघितलं नाही आम्ही, पण त्या माळरानातल्या गोडाऊनमध्ये जी लोक होती ना ती शत्रूची होते. नक्कीच तिथं कोणीतरी असणार. कोणीतरी नाही, भाग्याच असणार आहे तिथं. भागू, मी तुला घ्यायला येतोय. सूर्यदा मी पण येतो त्याच्यासोबत. नाही, तू इथं घरात थांब. कोणीतरी पाहिजे इथं. मी आलो जाऊ. दादा, दादा, अरे सोडा सोडा राहिला की. सोडा आणतो. कधी कधी अतिशहाणपणा माणसाला अडचणीत आणतो बरं का. तिकडे तुझा दादा तुला शोधायला आलाय आणि तू पळून चालली. तू आहे ना आमचं काम सोपं केलंय. सूर्या दादा, हो इकडं काय काम काढलं तुम्ही आज? आयुष्यातली लय मोठी चूक करून बसलायस बरं का. याची शिक्षा तुला डॅडी द्या ना. चला, डॅडी वाट बघत असतील आपली. डॅडी, या जावई बा. आता आलाच तर सांगा, काय सेवा करू तुमची? तुम्हीच त्यांना बोलवणं पाठवलं, तुम्हीच विचारताय. अरे हा, आता आठवलं. ए सूर्या, अरे असं काय करतो बाबा? अरे सगळं पुरावे आमच्याकडे. तुझी बहीण बी आमच्या ताब्यात आहे आणि तू असं काहीतरी केलंस तर हे सगळं होणारच ना. मग मी म्हणतो काय गरज होती तुला शानपणा करण्याची? आता यांना कसं वाचवणार तू? हे आमचे गुन्हेगार आहेत, यांना शिक्षा तर होणारच. डॅडी,
सूर्या हे असं काय करत जाणं का? किती वेळा सांगायचं तुला? आता हे दोघं गेले असते ना ढागात. डॅडी उद्या होणार आहे तुमची सुटका. हा मग आम्ही सोडणार सगळ्यांना. आम्ही आमचा शब्द बदलणार नाही. कोर्ट आम्हाला सोडणार, आम्ही आणणार. हा पर तू शांत राहील. तू शानपणा केला का आम्ही येडेपणा केलाच म्हणून समज. निघत. छत्री ए तू चला जा आतमध्ये. चल आतमध्ये. डॅडी मी काय म्हणतो, तुम्ही सगळ्यांना आणून आपल्याच घरात का डांबून ठेवलंय? कसं आहे छत्री, माणसाच्या डोक्याला एकदा कीड लागली ना सगळ्या जगाचा विचार करतो. पण अचूक निशाणावर असलं टार्गेटच विसरतो. आणि जो टार्गेट विसरतो त्याच्या हातात काय लागतं? तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं तो पाटणे. हुशार आहे. ए चल निघ तू. चल ना. याला डोसायची एवढी काय गे? लय माझात बोलली होतीस ना, माझा दादा येणार आणि तू मला सोडणार नाही. काय झालं का मग पुढं? त्याला काय वाटतंय माहितीये का, ही केस नील झाली की डॅडी तुला सोडून देणार आहे का नाही? तसं काही बी होणार नाही. आता जेव्हा हा खेळ संपल ना, तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या चिंदड्या दामदुडुम दा. सूर्या, आपल्या बागूला नाही शोधू शकलो मी. सूर्या, सूर्या, असं खचून जाऊ नकोस. हे बघा, आजची रात्र जरी वैराची असली तरी उद्याचा दिवस आपला आहे. देवी आईचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे. देवी आईचा आशीर्वाद असताना तर भागू आपल्या सोबत असती.